नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पहिल्या इंट्रोडक्शन ऑफ नर्सिंगच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नर्सिंगबद्दल इंट्रोडक्शन देणार आहे. खूप बेसिक इंट्रोडक्शन राहणार आहे आणि कॉलेजला जाण्या अगोदर तुम्हा सर्वांना नर्सिंगचे जे बेसिकचे इंट्रोडक्शन आहे ते माहिती असणं आवश्यकच आहे. कारण की ज्या वेळेस तुम्ही कॉलेज जॉईन करता त्यावेळेस तुमचे शिक्षक सर्वच तुम्हाला जे इंट्रोडक्शन आहे ते विचारत असतात की नर्सिंग म्हणजे काय असतं. तर ह्याच प्रश्नाचे उत्तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की नर्सिंग म्हणजे काय असतं. जेणेकरून जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की नर्सिंग नेमकं कशाला म्हणतात, काय असतं नर्सिंग, काय कन्सेप्ट आहे नर्सिंग म्हणजे. तर ह्या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो किंवा तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला नर्सिंगच्या विषयी सगळं संपूर्ण माहिती मिळू शकेल. मराठीमध्ये नर्सिंगचे लेक्चर तुम्हाला खूप कमी बघायला मिळतील. तर मी एक प्रयत्न केलेला आहे छोटासा, जेणेकरून सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जी नर्सिंगची कन्सेप्ट आहे, जे नर्सिंगचं एज्युकेशन आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट एकाच जागेवरती उपलब्ध होईल. जर चॅनलने ग्रोथ केली, तर मी नक्कीच तुमच्या सर्वांसाठी त्या ग्रोथमधनं, त्या मिळालेल्या प्रॉफिटमधनं टीचिंग फॅकल्टी अवेलेबल करून देईन. जेणेकरून ती टीचिंग फॅकल्टी काय करेल, तुम्हाला माझ्यासारखंच फ्री ऑफ कॉस्ट मराठीमध्ये नर्सिंगचे संपूर्ण लेक्चर प्रोव्हाईड करेल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की जितके जास्त सबस्क्रायबर होतील तेवढं जास्त आपलं चॅनल ग्रो करेल आणि आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकू. व जर चॅनलने ग्रोथ केली तर जो आपला पुढचा फॉर्म्युला आहे की आपण जास्तीत जास्त जे टीचिंग स्टाफ आहे तो आपल्या चॅनलला हायर करून आपण त्यांना मराठीमध्ये नर्सिंगचे लेक्चर घ्यायला लावू. तर ह्यासाठी मला फक्त तुमची सर्वांची मदत हवी आहे. मदत तुम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये करू शकतात. तुमचं जे कॉलेजचा ग्रुप असेल बनलेला, त्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सांगा की चॅनलला जॉईन करा. चॅनलमध्ये खूप एज्युकेशन जे व्हिडिओ आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. तर जर तुम्ही एवढं जरी माझ्यासाठी केलं, तरी मग आपलं चॅनल ग्रो करेल आणि मी जर चॅनल ग्रोथ झालं, जर चांगली अर्निंग झाली, चांगला पैसा आला, तर त्याच पैशाने मी काय करेल, दुसरा स्टाफ हायर करून तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी नर्सिंगच्या एकाच छताखाली एज्युकेशन, क्वालिटी ऑफ एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करेल. तर हा छोटासा प्रकल्प, छोटासा उपक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणीही असा उपक्रम केलेला नाही. मी पहिला आहे जो हे तुमच्यासाठी करणार आहे. फक्त त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मला तुमची साथ हवी, तुमच्या सोबत हवा. तर चला मग नवीन जोशानं, नवीन उमंगानं आपल्या पहिल्या लेक्चरला, मराठीच्या इंट्रोडक्शन टू नर्सिंगच्या लेक्चरला सुरू करूया. हे इंट्रोडक्शन टू नर्सिंगचं जे लेक्चर आहे, हे एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग, पीएचडी ऑफ नर्सिंग या सर्व विद्यार्थ्यांसाठी कामाचं ठरेल व उपयुक्त ठरेल. अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला नर्सिंग समजून सांगणार आहे. सगळ्यात आधी विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंगची सुरुवात करण्याआधी आपण काय बघू, नर्सिंगची व्याख्या बघू. आपण काय बघणार आहोत, डेफिनेशन ऑफ नर्सिंग. सो नर्सिंगची डेफिनेशन काय आहे? नर्सिंग इज अ युनिक फंक्शन ऑफ नर्स दॅट इज टू असिस्ट हा शब्द लक्षात ठेवायचा. इंडिव्हिज्युअल आणि दुसरे शब्द कोणते, सिक और वेल. म्हणजेच काय, नर्सिंग एक असं कार्य आहे, एक असं फंक्शन मानलं जातं, कार्य मानलं जातं, ज्यामध्ये जी नर्स असते ती नर्स फक्त जे आजारी आहेत त्यांनाच नाही, तर जे लोक आरोग्यदायी आहे, ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, त्यांना काळजी करणं, आजारी लोकांना त्यांच्या आजारपणातून लवकर बरं करणं व जे लोक हेल्दी आहेत, ज्यांना आपण आरोग्यदायक ज्यांचं आयुष्य आहे, अशा लोकांना त्यांचं आरोग्यदायक जे आयुष्य आहे ते भविष्यात कसं टिकवता येईल यासाठी मदत करतो. त्याच गोष्टीला काय म्हटलं जात असतं, नर्सिंग म्हटलं जात असतं. अजून जर दुसरं सांगायला गेलो नर्सिंग काय आहे, तर जर दुसरं सांगेल मी तुम्हाला, तर नर्सिंग इज नर्सिंग इज द आर्ट ऑफ सायन्स. नर्सिंग इज द आर्ट अँड सायन्स. नर्सिंग इज आर्ट अँड सायन्स. नर्सिंग एक काय आहे, वैज्ञानिक क्षेत्र आहे, त्याचप्रमाणे कलेचे क्षेत्र आहे. कला कोणती, तर आपल्या रुग्णांची काळजी करणं. कला कोणती, तर आपल्या रुग्णांची काळजी करणं. ह्याच गोष्टीला काय म्हटलं जातं, आपल्या रुग्णांची काळजी कशी करू शकतं याची कला नर्सकडे असते. म्हणून नर्सिंगला काय म्हटलं जातं, नर्सिंग इज अ आर्ट अँड सायन्स. आणि कोणाची काळजी घेतो आपण नर्सिंगमध्ये, तर जे लोक आजारी आहेत त्यांची पण, आणि जे लोक हेल्दी आहेत, वेल म्हणजे कोण, तर जे लोक काय आहेत, हेल्दी आहेत, त्यांची पण आपण काय करत असतो, काळजी करत असतो. आजारी लोकांचं ते आजारपणातून लवकर काय व्हायला पाहिजे, आजारपणातून ते लवकर बरे व्हायला पाहिजे म्हणून. आणि जे ऑलरेडी हेल्दी आहेत तर त्यांना
त्यांचे आरोग्य भविष्यामध्ये तसंच कसं टिकून राहील यासाठी आपण काय करत असतो, मदत करत असतो. जे लोक बरे आहेत त्यांना लवकर जे लोक आजारी आहेत त्यांना लवकर बरं करण्यासाठी आणि जे लोक बरे आहेत त्यांचे आयुष्य त्यांचं जे आरोग्य आहे ते भविष्यात तसंच टिकून ठेवण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. यालाच काय म्हटलं जातं, असं नर्सिंग म्हटलं जातं. जर आपण नर्सचा मिनिंग बघितला, इफ यू सी फुल फॉर्म ऑफ नर्स, इफ यू सी फुल फॉर्म ऑफ नर्स तर काय असतं, नर्स मध्ये पहिला शब्द येतो एन, एनचा अर्थ काय होतो, नॉबिलिटी. दुसरा शब्द येतो नर्स मधला यू, यूचा अर्थ काय होतो, अंडरस्टँडिंग. तिसरा शब्द काय आहे, आर, आरचा अर्थ काय असतो, रिस्पॉन्सिबल. चौथा शब्द कुठला आहे आपला, यस, यसचा अर्थ काय असतो, सिम्पॅथेटिक. आणि पाचवा जो शेवटचा शब्द आहे आपला तो नर्स मधला तो आहे ई, ईचा अर्थ काय होतो, इफिशियन्स. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून काय बनलेलं असतं, नर्सिंग बनलेलं असतं. या सगळ्या गोष्टींपासून काय बनलेलं असतं, नर्सिंग बनलेलं असतं, नर्सिंग बनलेलं असतं. तुम्ही काय करा, तुम्ही सोबतीला मी जसं लिहित आहे तसं तुम्ही काय करा, सोबतीला नोट्स नोट्स पण काढत चला. जेणेकरून तुम्हाला काय होईल, तर ज्या टायमाला तुम्ही कॉलेज जॉईन करणार त्या टायमाला हे नोट्स तुम्हाला हेल्पफुल ठरतील. ज्या टायमाला तुम्ही कॉलेजला जाणार त्या टायमाला हे नोट्स तुम्हाला हेल्पफुल ठरतील. म्हणून सोबतीला काय करत चला, तुम्ही नोट्स काढत चला. नर्सिंग म्हणजे काय आहे, नर्सिंग मध्ये आपण काय करतो, नर्सिंग इज हेल्पिंग पीपल टू स्टे हेल्दी अँड रिकवर फ्रॉम इलनेस और इंजुरी. तर नर्सिंग मध्ये आपण काय करतो, जे लोक हेल्दी आहेत, जे लोक कोण आहेत, हेल्दी आहेत, ते भविष्यात फ्युचरमध्ये हेल्दी कसं राहतील या गोष्टीवरती फोकस करतो आपण. आणि जे लोक आजारी आहेत किंवा कुठल्याही प्रकारच्या इंजुरी, इंजुरी म्हणजेच काय, दुखापत, कुठल्याही प्रकारच्या दुखापत मधनं ते जात असतील किंवा कुठल्याही प्रकारची त्यांना इजा झालेली असेल तर त्यांना आपण काय करतो, बरं करण्यासाठी मदत करतो. त्यांना आपण काय करतो, बरं करण्यासाठी करण्यासाठी मदत करतो. यालाच काय म्हटलं जातं, यालाच नर्सिंग असं म्हटलं जात असतं. पुढे हे जे तुम्हाला डायग्राम दिसत आहे, सॉरी, हे जे तुम्हाला फोटो दिसत आहे, या फोटोमधले जे लेडीज आहेत, या फोटोमधले जे लेडीज आहे यांचे नाव काय आहे, यांचे नाव आहे फ्लॉरेन्स नाईटिंगेल. यांचे नाव काय आहे, फ्लॉरेन्स नाईटिंगेल. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना मॉडर्न फाउंडर ऑफ नर्सिंग म्हटलं जात असतं. म्हणजेच काय मित्रांनो, तर फ्लोरेन्स हे जे फोटोमध्ये तुम्ही बघत आहात यांना फ्लोरेन्स नाईटिंगेल म्हणतात. आणि यांनीच काय केलं होतं, नर्सिंग हा शब्द किंवा नर्सिंग हे प्रोफेशन शोधलं होतं. यांनी काय केलं होतं, नर्सिंग हे प्रोफेशन शोधलं होतं. डिस्कवर म्हणजे काय, शोधणे, डिस्कवर करणे म्हणजेच काय, शोधणे. आणि त्यांना काय म्हटलं जात असतं, फादर ऑफ नर्सिंग पण म्हटलं जात असतं. तर जर परीक्षेमध्ये काय येऊ शकतो तुम्हाला, एमसीक्यू येऊ शकतो. काय एमसीक्यू येऊ शकतो, हु नोन ॲज हु नोन ॲज फादर ऑफ नर्सिंग. काय एमसीक्यू येऊ शकतो, हु नोन ॲज फादर ऑफ नर्सिंग. तर याचं उत्तर काय आहे, फ्लॉरेन्स नाईटिंगेल. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना काय म्हटलं जात असतं, नर्सिंगचा जनक. नर्सिंगच्या फादर म्हणजेच काय, जनक. फादर म्हणजेच कोण, जनक. ज्यांनी काय दिलेलं आहे, शोधलेलं आहे, तर ते कोण आहेत, फ्लॉरेन्स नाईटिंगेल आहेत. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी झाला. जर अजून सांगायचं म्हटलं तर कुठे झाला यांचा जन्म, इटलीमध्ये झाला होता. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म कुठे झाला होता, इटलीमध्ये झाला होता. बरोबर. कधी झाला होता, 12 मे, कधी झाला होता, 12 मे 1820 रोजी काय झाला होता, फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म झाला होता. तर म्हणून आपण जो 12 मे आहे, 12 मे जो आहे हा आपण नर्सेस डे म्हणून साजरी करतो. 12 मे काय म्हणून साजरी करतो आपण, 12 मे नर्सेस डे म्हणून साजरी करतो. पुन्हा एकदा 12 मे काय म्हणून साजरी करतो आपण, 12 मे नर्सेस डे म्हणून साजरी करतो. 12 मे काय म्हणून साजरी करतो, 12 डे नर्सेस डे म्हणून साजरी करतो. त्याच्या मागचं कारण काय आहे, तर फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 मध्ये झाला होता म्हणून. पुढे नर्सिंग मधले, नर्सिंग म्हटलं म्हणजे कोणकोणते कोर्स येतात नर्सिंग मध्ये, पहिला येतो एएनएम, ज्याला ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी म्हटलं जात असतं. हा 2 वर्षाचा कोर्स असतो. दुसरा आहे जीएनएम,
ज्याला जनरल नर्सिंग मिडवायफरी म्हटलं जात असतं. हा 3 वर्षाचा कोर्स असतो. तिसरा आहे बीएससी नर्सिंग, हा 4 वर्षाचा कोर्स असतो. चौथा आहे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, जो की जीएनएम झालेल्या विद्यार्थ्यांनाच करता येतो. ऍडिशनल ऍडिशनल एज्युकेशन म्हणून ऍडिशनल एज्युकेशन म्हणून काय करता येतो, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग हा कोर्स करता येतो. आणि पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग कोर्स जो आहे हा किती वर्षाचा असतो, हा 2 वर्षाचा असतो. नंतर पुढे हायर एज्युकेशन मध्ये एमएससी नर्सिंग करता येतं आपल्याला. एमएससी नर्सिंग किती वर्षाचं असतं, 2 वर्षाचं असतं. एमएससी नर्सिंग तुम्ही बीएससी नर्सिंग किंवा ती पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग नंतर करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही एमएससी नर्सिंग नंतर काय करू शकतात, पीएचडी नर्सिंग करू शकतात आणि काय करू शकतात, मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे एमफिल पण करू शकता. नर्सिंगमध्ये आपल्याला बेसिक टू ऍडव्हान्स मेडिकल स्किल्स शिकवल्या जात असतात. थोडक्यात जर सांगायला गेलो थोडक्यात जर सांगायला गेलो नर्सिंगमध्ये काय शिकवलं जातं, तर आपल्याला बेसिक टू ऍडव्हान्स मेडिकल स्किल शिकवल्या जात असतात. यामध्ये काय शिकवलं जातं आपल्याला, की हाऊ टू टेक केअर ऑफ पेशंट. म्हणजेच काय, की जो आपला रुग्ण आहे, रुग्ण म्हणजेच कोण, पेशंट. रुग्ण म्हणजेच कोण, पेशंट. जो आपला रुग्ण आहे त्याची काळजी त्याची काळजी कशी घ्यायची, कशी घ्यायची हे कुठे शिकवलं जातं, हे नर्सिंग मध्ये शिकवलं जात असतं. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं, नर्सिंगचं लेक्चर बघितलं. जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला काय करणं, सबस्क्राईब करणं आणि सोबतीचा जो बेल आयकन आहे तो दाबा. आणि हे चॅनल तुमचे जे विद्यार्थ्यांच्या स्टुडंटचं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपला शेअर करा, जेणेकरून आपली जी नर्सिंगची मराठी कम्युनिटी आहे, म्हणजेच आपण जेवढेही मराठीमध्ये शिकणारे विद्यार्थी आहोत, आपण जास्तीत जास्त एकमेकांना जोडू शकू आणि आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये क्वालिटीचं क्वालिटीचं नर्सिंग एज्युकेशन सर्वांपर्यंत पोहोचवू शकू. ओके फ्रेंड्स, टिल देन टेक केअर.